बऱ्याच वेळेला आपल्या ह्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण जीवनाचं नेमकं गणित काय आहे आणि जीवनाचं साध्य काय आहे हेच विसरत असतो. श्रीमंत कोण, गरीब कोण आणि ह्या दोघांमधली वाढत चाललेली दरी ही कशी मिटवायची हा कोणाच्या मनात प्रश्न येत नसून प्रत्येकाला असं वाटतं की मीच कसा श्रेष्ठ ह्या प्रत्येक बाबीत आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःचा स्वार्थाचा विचार अगोदर करायला लागते आणि जर ती स्वार्थाची मनोकामना पूर्ण होत नसेल तर त्याला परमार्थाची जोड देऊन बघायला प्रयत्न करते. तुम्ही 1000 लोकांना अपमानित करत असता, 1000 लोकांचं वाईट चिंतित असाल, तुमचे कर्म चांगले नसतील, तुम्ही कामाप्रती तुमच्या जर एकनिष्ठ नसाल, एखाद्या गोरगरिबाचा अन्याय करून खोट्या गोष्टींची साथ घेऊन जर तुम्ही तुमचे ध्येय प्राप्त करत असताल आणि त्यानंतर परमेश्वराकडे जाऊन, ईश्वराकडे, देवाकडे जाऊन प्रार्थना करीत असाल की माझं खूप चांगलं होऊ दे, मी असा नवस करेल, मी असं दानधर्म करेल आणि ह्याचा तुम्ही जर ह्या गोष्टी सर्व दाखवत असताल तर एक लक्षात ठेवा, आपण हे विसरत चाललो आहोत की तुम्ही डोळे झाकले म्हणून इतर पाहणं विसरतील किंवा सोडतील अशातली गोष्ट नाही. तो तर ह्या सृष्टीचा कर्ता करविता आहे, तो ईश्वर प्रभू आहे. त्यांनी ह्या गोष्टीचा विचार नक्कीच केला असेल की तू इथपर्यंत या गोष्टी माझ्याकडे करत आलेला आहेस आणि माझ्याकडे येऊन परत निर्लज्जपणानं तुझ्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण कराव्यात म्हणून मागणी करतोस, तर तो परमेश्वर तुमच्या या मनोकामनेला का साथ देईल आणि कशामुळे साथ देईल याचा थोडासा आपण सारासार विचार करावयास हवा. कारण एक गरीब कोण आणि श्रीमंत कोण याचा जर विचार केला तर एक छोटीशी कथा आहे, छोटीशी गोष्ट आहे. ही गोष्ट सांगतो. एक अति बलाढ्य असा श्रीमंत माणूस होता. 2-3 हजार कोटी रुपयांचं त्याचं कदाचित घर असावं, मोठा बंगला असावा. बंगल्यामध्ये प्रत्येक काम करण्यासाठी 15-20 तरी कमीत कमी नोकर चाकर होते. बंगल्यामध्ये सेंट्रल AC होता. ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या, परंतु त्याच्या घरामध्ये त्याला नाश्त्याची जेव्हा सकाळची वेळ होती तेव्हा तो माणूस नाश्त्याला टेबलवर बसला होता. नाश्त्याला बसल्यानंतर त्याच्यासमोर एका सोन्याच्या चांदीच्या ताटा होत्या. इम्पोर्टेड असा डायनिंग टेबल होता. त्याला विदेशातून मागवल्या गेलेलं 2-3 हजार रुपयापेक्षा जास्त लिटर असलेलं मिनरल वॉटर आलेलं होतं. परंतु त्याच्या ताटामध्ये बिना तेलाची चपाती होते, बिना त्या मसाल्याची असलेल्या भाजी होते आणि अशा प्रकारे अनेक प्रकारचे डाएट असलेले त्याला जेवण वाढण्यात आलेलं होतं. सेंट्रल AC होता. तो सेंट्रल AC देखील चालू करून गारेगार हवा त्याला येत होती. परंतु त्याच्या बंगल्याखाली मात्र प्रदूषणाचे असे विषारी धुरांची झोक जात होते. ती व्यक्ती त्या ठिकाणी नाश्ता करत बसलेली होती. दुसरा एक असा शेतमजूर होता. त्याला 200-300 रुपये शेताच्या मजुरीवर काम करत होता. शेतातलं थोडंसं काम करून न्याहारीसाठी बसला होता. आपल्या असलेल्या धुडक्यामधून भाकरी काढली त्यानं. त्याच्यासोबत ठेसा, त्याला चटणी, सोबत तोंडी लावायला कांदा होता. शेतामध्येच लुसलुशीत असणारी कोवळी मेथीचे पानं खोडून त्याने घेतले होते आणि हे सर्व नाश्ता झाल्यानंतर त्याला रांजणात झाडाखाली ठेवलेलं थंडगार असं पाणी होतं. मध्येच वाऱ्याची झुळूक वाहत होती. शेतातला सुगंध सर्वत्र पसरत होता. कोवळं ऊन पडलेलं होतं आणि शेतामधली हिरवीगार पिकं माना डोलावत होती. पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. जनावरांच्या हंबरड्याचा सुद्धा आवाज त्या ठिकाणी येत होता. अशा वातावरणात तो शेतमजूर नाश्ता करत न्याहारी करत होता. दोघांचंही खाणं जवळपास सारखं होतं, परंतु पहिल्या ज्या श्रीमंत माणूस होता त्याच्या खाण्याला चव नव्हती. सर्व गोष्टी असून सुद्धा त्याच्या मनात नाना प्रकारचे विचार होते. त्याला अनेक प्रकारचा ताण, टेन्शन होतं. त्याचं सर्व सुख असून देखील, अब्जावधी रुपये असून देखील त्याला उद्याची चिंता भेडसावत होती. आणि शेतमजूर अगदी 100-200 रुपयावर काम करणारा होता, परंतु जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदानं जेवत होता. आपलं न्याहारी झाल्यानंतर शेतमजुरानं पान काढलं, पानाला काच चुना लावला, तोंडात टाकलं आणि परत कामाला जायला निघाला. परंतु तोच श्रीमंत माणूस त्याचा नाश्ता झाल्यानंतर एक डायबिटीसची गोळी, एक मधुमेहाची म्हणजे डायबिटीसची गोळी, BPची गोळी अशा प्रकारे गोळ्या खाऊन कामाला निघाला. दोघांच्या खाण्यामधला फरक बघा किती होता. श्रीमंत असून देखील त्याला ते सुख उपभोगता आलं नाही. कारण काय? त्यानं पैशाला साध्य ठेवलं होतं. आपल्याही आयुष्यामध्ये अशाच प्रकारच्या गोष्टी घडत असतात. आपण कधीही, पैसा हे साधन असू शकतं, एक साधक देखील असू शकतो, परंतु साध्य कधीच नसावं.
आपल्या आयुष्यामध्ये पैसा कितीही आला तरी पुरतही नाही, उरतही नाही आणि सरतही नाही. पैसा ही आपल्या अशा जन्माची शिदोरी असती जिचा वापर तुम्ही कितीही करा कमीच पडतो आणि कमी अपेक्षा ठेवला तर तो अतिप्रमाणात देखील होतो. त्यामुळं जर पैशाला साध्य न करता आपण जर आयुष्यातला आनंद निर्माण केला तर आपलं आयुष्य अधिक सुखकर होतं. परंतु नेमकं माणसाच्या आयुष्यामध्ये आल्यानंतर चुकतं काय, तर एकच गोष्ट चुकते, ती म्हणजे आपण आनंद शोधत असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक ठिकाणांमध्ये आपण आनंद शोधत असतो. परंतु आपल्याला हे माहीत नाही की आनंद शोधून सापडत नसतो, तर तो आपल्या स्वतःला निर्माण करावा लागतो. जसं विजेबाबतीतला एक नियम आहे विज्ञानामध्ये की ऊर्जेची बचत म्हणजेच ऊर्जेची निर्मिती, तसंच आयुष्यात असतं. आनंदाची तुम्हाला निर्मिती करता येऊ शकते, आनंद शोधून तुम्हाला सापडत नाही. कदाचित सुख हे क्षणिक असल्यामुळं थोड्या काळ तुम्हाला शोधून सापडेल, परंतु जर तुम्हाला आजीवन सुख घ्यायचं असेल तर त्याचं आनंदातच रूपांतर करावं लागतं आणि हा आनंद आपल्याला निर्माण करावा लागतो. बरं, आनंद निर्माण करायला त्याच्यावरती कोणता टॅक्स पण नाही आहे, केवळ आपल्या स्वभावावर ते गोष्टी अवलंबून आहेत. आपण आपला वातावरण, आपला स्वभाव जर प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणारं, आनंद देणारं जर ठेवलं तर ह्या गोष्टी आनंदाच्या आपल्याला सहजपणे मिळतील. जेव्हा प्रभू श्रीरामांना वनवास झाला तेव्हा त्यांनी राजत्याग सर्व त्यांना मिळणार होतं, पण क्षणाचाही विचार न करता त्या गोष्टी त्यांनी त्यागून दिल्या आणि इतरांच्या जीवनामध्ये ह्या वनवासामुळे आपल्याला आनंद निर्माण करता येईल ही त्यांनी भावना काढली आणि ह्या भावनेच्या जोरावरच ते रावणासारख्या बलाढ्य शत्रूला देखील नमवू शकले. आनंद ते शोधत बसले नाहीत. आनंद जर शोधत बसले असते तर त्यांना कधीच रावणाला हरवता आलं नसतं, कारण आनंद शोधायचा असला असता तर ते तिथंच सीमित झाले असते. ते आनंद शोधण्यासाठी कधीच अयोध्येच्या बाहेर नाही पडले, तर आनंद निर्माण करण्यासाठी त्यांनी अयोध्या सोडली आणि सर्व गोरगरिबांच्या समाजामध्ये जे सर्व काही पिछडेपणावर होते, मागासलेपणावर होते, अशा सर्वांच्या जीवनामध्ये त्यांचा उद्धार करण्यासाठी आणि मानवाला एक चांगली शिकवण देण्यासाठी, ते आनंद निर्माण करण्यासाठी अयोध्या सोडून बाहेर पडले. एवढी चांगली आपल्याकडे ग्रंथ असताना, एवढ्या चांगल्या आपल्याला शिकवणी असताना आपण क्षणाच्या सुखासाठी किंवा आनंद शोधण्यासाठी बाहेर पडतो आणि तिथंच आपल्याला दुःखाचं मूळ सापडतं आणि आपण आनंद सोडून देतो आणि दुःखाचं मूळ रोवत बसतो आणि शेवटी त्यातून दुःखाचाच वृक्ष तयार होतो. त्यामुळे कधी आयुष्यात लक्षात ठेवा की आनंद हा निर्माण करायचा असतो.